Hello students, Anikant Education Societies, Tulzaram Chaturchand College of Arts, Commerce and Science, Baramati, myself Mr. Prashant Devidas Pawar. This is the session of 12th Science, Mathematics, paper number 2nd. In this session, we continue our chapter Differential Equations. In previous session, we discussed some points. In that, first point is examples on method of separation of variables. Second point is examples on finding particular solution of differential equation. Third one, solution by reducing the given differential equation to the separated variable form. विद्यार्थी मित्रों, मागच्या लेक्चरला आपण मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स याच्यावर काही डिफरन्शियल इक्वेशन सोडवलेले आहेत. तर त्यामध्ये आपण त्याचं सोल्युशन काढण्यासाठी पहिल्यांदा व्हेरिएबल सेपरेट करून घेतले आणि नंतर दोन्ही साइडचा इंटिग्रेशन घेतला आणि त्यानंतर ते सोल्युशन काढलेलं आहे. त्याचबरोबर पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी दिलेल्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण त्या आलेल्या सोल्युशनमध्ये पुटअप केल्या आणि कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि ती लिहून आपण पर्टिक्युलर सोल्युशन त्या डिफरन्शियल इक्वेशनचं मिळवलेलं आहे. काही एक्झाम्पल्समध्ये आपण वेगळे सबस्टिट्यूशन्स केलेले आहेत. x + y = v असेल यासारखे सबस्टिट्यूशन्स केले आणि त्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून ते पण आपण सबस्टिट्यूट केलं. म्हणजेच पहिल्यांदा डिफरन्शियल इक्वेशन हा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मला रिड्यूस केला आणि त्यानंतर ते डिफरन्शियल इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आजच्या लेक्चरला आपण एक नवीन डिफरन्शियल इक्वेशनचा टाईप पाहणार आहोत आणि त्या टाईपमध्ये असणारे डिफरन्शियल इक्वेशन्स हे कशा पद्धतीने सोडवायचे आहेत ते देखील आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. Homogeneous differential equation. Now say the degree of a term is the sum of the indices of all variables in that term. विद्यार्थी मित्रों, एखाद्या टर्मची डिग्री कॅल्क्युलेट जर करायची असेल तर ती कशा पद्धतीने केली जाते तर पहा, the sum of the indices of all variables in that term. त्या टर्म मध्ये असणाऱ्या सर्व व्हेरिएबल्सचे इंडायसेस जे असतील त्या इंडायसेसची जी सम असेल त्या समला म्हणायचं डिग्री ऑफ अ टर्म. ओके, नाउ फॉर एक्झाम्पल डिग्री ऑफ 3x² y² × z इज, सी हियर x² आहे, इथे इंडेक्स आहे x चा 2, y चा इंडेक्स आहे 2 आणि z चा इंडेक्स काहीच नाहीये म्हणजे इथे 1 असणार आहे. सो 2 + 2 + 1 सो इट इज 5. राईट. मग आता अशा पद्धतीनं या टर्मची डिग्री झाली 5 कारण सम ऑफ ऑल इंडायसेस इन दॅट व्हेरिएबल येतं 5 म्हणजेच या ठिकाणी डिग्री आली या टर्मची 5. टर्मची डिग्री कशी काढायची हे आपण स्टडी केलं. मग आता होमोजिनियसचा मीनिंग काय आहे किंवा होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचा मीनिंग काय आहे ते आपण पाहूया. सो सी हियर द डेफिनेशन ऑफ होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. इट इज इफ ऑल टर्म्स इन द डिफरन्शियल इक्वेशन हॅव सेम डिग्री देन द डिफरन्शियल इक्वेशन इज कॉल्ड ॲज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. ओके, म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन मधील ऑल टर्म्स म्हटलेलं आहे म्हणजे सर्व टर्म्सची डिग्री जी आहे ही सेम डिग्री पाहिजे. जर असं असेल तर त्या डिफरन्शियल इक्वेशनला आपण होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन x + y dy/dx = 0. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी हा होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे का तर पाहावं लागेल. फर्स्ट टर्म x आहे, इथे x ची डिग्री आहे 1. सेकंड टर्म आहे y dy/dx तर या ठिकाणी डिग्री आहे
पुन्हा y या व्हेरिएबलची डिग्री 1, म्हणजेच फर्स्ट टर्मची डिग्री 1, सेकंड टर्मची डिग्री 1, याचा अर्थ प्रत्येक टर्मची डिग्री 1 आहे. हिअर डिग्री ऑफ ईच टर्म इज 1, दॅट इज सेम. देअरफॉर दिस इज द होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. आणखी एक एक्झाम्पल पाहूया या ठिकाणी. एक्स क्यूब वाय प्लस एक्स वाय क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. आता इथे डीवाय बाय डी एक्स आहे म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग यामध्ये 3 टर्म्स दिसत आहेत आपल्याला, एक्स क्यूब वाय, एक्स वाय क्यूब, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर डीवाय बाय डी एक्स. मग आता या प्रत्येक टर्मची डिग्री जी आहे ती सेम असली पाहिजे. ओके, आता मग इथे ऑब्झर्व करूयात. एक्सचा पॉवर या ठिकाणी 3 आहे, वायचा पॉवर 1 आहे म्हणजे 3 + 1 4 येणार आहे. सेकंड टर्म मध्ये एक्सचा पॉवर 1 आहे, वायचा पॉवर 3 आहे म्हणजे 1 + 3 पुन्हा 4. इथे 2 + 2 4, याचा अर्थ प्रत्येक टर्मची डिग्री या ठिकाणी 4 आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी डिग्री ऑफ ईच टर्म इज 4, दॅट इज सेम अशा पद्धतीनं मेन्शन करता येतं. ठीक आहे. हेन्स इट इज ए होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. थर्ड एक्झाम्पल पहा. एक्स डीवाय बाय डी एक्स प्लस एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल टू 0. ठीक आहे. इथे फर्स्ट टर्म एक्स डीवाय बाय डी एक्स आहे म्हणजे एक्सचा पॉवर आहे या ठिकाणी 1. सेकंड टर्म एक्स स्क्वेअर वाय आहे, सो एक्सचा पॉवर आहे 2, वायचा पॉवर आहे 1, 2 + 1 3 येणार आहे. म्हणजे फर्स्ट टर्मची डिग्री आहे 1, पण सेकंड टर्मची डिग्री या ठिकाणी 3 आहे. म्हणजे पहा, हिअर डिग्री ऑफ ईच टर्म इज नॉट सेम, देअरफॉर इट इज नॉट ए होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. आता पहा, जर आपल्याला अशा पद्धतीचे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतील तर आपल्याला एक मेथड फॉलो करायची आहे या ठिकाणी. तर काय करावं लागेल? टू सॉल्व द होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन यूज द सबस्टिट्यूशन y इज इक्वल टू vx और x इज इक्वल टू vy. अशा पद्धतीनं आपल्याला सबस्टिट्यूशन करायचंय. तर y इक्वल टू vx म्हणजे y अपॉन x इक्वल टू v येईल किंवा x अपॉन y इक्वल टू v येईल. जे सबस्टिट्यूशन त्या डिफरन्शियल इक्वेशनसाठी सुटेबल असेल ते सबस्टिट्यूशन आपल्याला करावं लागेल या ठिकाणी. ठीक आहे. तर आपण सबस्टिट्यूशन्स नुसार काही डिफरन्शियल इक्वेशन या ठिकाणी सॉल्व करूयात. पहा, एक्झाम्पल नंबर 1. सॉल्व एक्स स्क्वेअर डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. आपल्याला होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे की होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन नाही आहे हे काही दिलेलं नसणार आहे. तर आपल्याला डायरेक्ट सॉल्व असा क्वेश्चन असणार आहे. म्हणजेच आपल्याला या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काढावं लागेल. पहिल्यांदा ऑब्झर्व करावं लागेल की हे डायरेक्टली व्हेरिएबल सेपरेट करता येतात का. नसेल तर आपण होमोजिनियसकडे जाणार आहोत. पहिल्यांदा हे एक्झाम्पल जर ऑब्झर्व केलं आपण तर एक्स आणि वाय हे व्हेरिएबल्स या ठिकाणी सेपरेट करता येत नाही आहेत. म्हणून आपण पुढची मेथड फॉलो करतोय ती म्हणजे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. पण त्यासाठी प्रत्येक टर्मची डिग्री सेम आहे का ऑब्झर्व करा. तर एक्सची डिग्री 2 आहे फर्स्ट टर्ममध्ये, सो इथे RHSला पण इथे डिग्री 2 आहे, इथे x इंटू वाय आहे म्हणजे 1 1 या ठिकाणी डिग्री 2 येते. पुन्हा वाय स्क्वेअरची डिग्री पण 2 आहे म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री या ठिकाणी 2 आहे. ठीक आहे. सो सोल्युशन कन्सिडर करूया. आपण डीवाय बाय डी एक्स मिळवूया. पहिल्यांदा डिवायडिंग थ्रू आउट बाय एक्स स्क्वेअर वी गेट. आता दोन्ही बाजूला आपण एक्स स्क्वेअरनी डिवाइड केल्यामुळं या ठिकाणी येणार आहे एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे डीवाय बाय डी एक्स राहिला इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे पुन्हा 1 राहिला. एक्स वाय अपॉन एक्स स्क्वेअर इट गिव्ज वाय अपॉन एक्स म्हणजे एक्स एक्स कॅन्सल होईल प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इट गिव्ज वाय अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. कॉल इट एज इक्वेशन नंबर 1. हे जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येतं की दिस इज द होमोजिनियस इक्वेशन. मग आता होमोजिनियस असल्यामुळं या ठिकाणी आपण y इज इक्वल टू vx पुटअप करू शकतो. तर या ठिकाणी y इक्वल टू vx पुटअप करूयात.
पण फक्त y इक्वल टू Vx पुटअप करून चालणार नाहीये, तर त्याचसोबत आपल्याला dy बाय dx ची पण व्हॅल्यू पुटअप केली पाहिजे. मग dy बाय dx ची व्हॅल्यू काढण्यासाठी याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. मग काय येईल पहा, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचं आहे, त्यामुळे y चा डेरिव्हेटिव्ह येतो dy बाय dx इज इक्वल टू u इंटू व्ही रूल या ठिकाणी अप्लाय करावा लागेल. म्हणजेच v ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 प्लस x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x इज dv बाय dx आला पहा. पुट 2 and 3 इन इक्वेशन 1 वी गेट. आपण y इक्वल टू Vx इथं पुटअप करूया दोन्हीकडे आणि dy बाय dx ची व्हॅल्यू v प्लस x dv बाय dx पण पुटअप करूया. म्हणजे काय येतं पहा, या ठिकाणी dy बाय dx म्हणजे v प्लस x dv बाय dx इथं पुटअप केलं इज इक्वल टू 1 ॲज इट इज प्लस. आता इथे जर आपण ऑब्झर्व केलं y इक्वल टू Vx जर पुटअप केला म्हणजेच y अपॉन x ची व्हॅल्यू v येणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, या इक्वेशन 2 वरून. मग y अपॉन x म्हणजे v पुटअप केलं, पुन्हा y अपॉन x आहे म्हणजे v स्क्वेअर झाला पाहिजे. आता हे मिळालेलं आहे आपल्याला v प्लस x dv बाय dx इज इक्वल टू 1 प्लस v प्लस v स्क्वेअर. ही स्टेप पुढे आता सिम्प्लिफाय करूया आपण. तर या ठिकाणी पहा v प्लस x dv बाय dx इज इक्वल टू 1 प्लस v स्क्वेअर आला पहा. मग या ठिकाणी LHS आणि RHS ला दोन्हीकडे आहे प्लस v, तर तो LHS चा v आणि RHS चा v हे दोन्ही कॅन्सल केले तर आपल्याला काय मिळेल, x dv बाय dx इज इक्वल टू 1 प्लस v स्क्वेअर मिळाला पहा. ओके, मग आता सिम्प्लिफाय करूया. v चे टर्म्स वन साइडला घ्या, x चे टर्म्स दुसऱ्या साइडला घ्या, म्हणजे काय येईल, या ठिकाणी dv अपॉन 1 प्लस v स्क्वेअर लिहिता येईल. आता आपण व्हेरिएबल सेपरेट करूयात या ठिकाणी. म्हणजे काय येईल, dv अपॉन 1 प्लस v स्क्वेअर इज इक्वल टू dx अपॉन x. Therefore dv अपॉन 1 प्लस v स्क्वेअर इज इक्वल टू dx अपॉन x. आता व्हेरिएबल्स सेपरेट झालेले आहेत. सो बाय मेथड ऑफ सेपरेटेड व्हेरिएबल्स याच्यानुसार आपण दोन्ही साईडला इंटिग्रेटिंग घेऊयात. आता आपण दोन्ही साईडचा या ठिकाणी इंटिग्रेशन घेऊया कारण व्हेरिएबल्स आपले सेपरेट झालेले आहेत. मग आपण इंटिग्रेटिंग वी गेट इंटिग्रेशन ऑफ dv अपॉन 1 प्लस v स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन 1 प्लस v स्क्वेअर इंटू dv इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x इंटू dx आला पहा. आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस v स्क्वेअर इज नथिंग बट tan इनव्हर्स ऑफ v अँड इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x इज नथिंग बट लॉग x. अशा पद्धतीनं इंटिग्रेशन लिहिता येईल. देअरफॉर tan इनव्हर्स ऑफ v इज इक्वल टू लॉग x प्लस c आला पहा. मग या ठिकाणी v ची व्हॅल्यू आपल्याला माहिती की y अपॉन x आहे, ती रिसबस्टिट्यूट करूयात. तर यानुसार देअरफॉर tan इनव्हर्स ऑफ y अपॉन x इज इक्वल टू log x प्लस c इज द रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, अशा पद्धतीनं हे दिलेल्या होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचं हे आपण सोल्युशन लिहिलेलं आहे. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल पाहूया आता. सॉल्व x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर dx minus 2xy dy is equal to 0. Consider the given differential equation x square minus y square into dx. हा minus 2xy dy होता, तो मी LHS वरून RHS ला घेतला, तो म्हणजे 2xy dy आला. आता याच्यावरून आपल्याला dy by dx लिहिता येईल. तर dy by dx लिहिताना हा x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर असाच लिहितोय. इथं डिनॉमिनेटरला हा 2xy लिहितो आणि हा dx जो आहे तो LHS वरून RHS ला डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजे dy by dx इज इक्वल टू काय येईल पहा, x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन 2xy येणार. dy by dx इज इक्वल टू x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन 2xy आला पहा. मग या ठिकाणी इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर x स्क्वेअर ची डिग्री आहे 2, y स्क्वेअर ची डिग्री आहे 2, त्यानंतर अपॉन 2xy मध्ये याची पण डिग्री आहे 2 या ठिकाणी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. दिस इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. असं असेल तर आपण सबस्टिट्यूट या ठिकाणी काय करतोय,
पुट y इज इक्वल टू vx. आता y इक्वल टू vx जर पुटअप करायचं असेल तर या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेतला पाहिजे. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट dy बाय dx इज इक्वल टू पुन्हा uv रूल, तर v ॲज इट इज म्हणजे फर्स्ट टर्म ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो प्लस x म्हणजे सेकंड टर्म ॲज इट इज v चा डेरिव्हेटिव्ह येतो dv बाय dx. तर हे दोन्ही व्हॅल्यूज 2 आणि 3 वरून 1 मध्ये पुटअप करूयात. सो पुट 2 and 3 in equation 1 we get v plus x dv by dx is equal to, पहा x square as it is ठेवलाय, y square च्या जागी v square x square म्हणजे vx पुटअप केल्यानंतर, आणि डिनॉमिनेटरला 2xy आहे तर 2x तसाच ठेवला आणि y च्या जागी vx पुटअप केला. मग सिम्प्लिफाय करूया. सो v प्लस एक्स डीव्ही बाय dx ॲज इट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे न्यूमरेटरला, तो दोन्ही टर्म मधून कॉमन घेता येतो, एक्स स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 मायनस व्ही स्क्वेअर आला अपॉन 2x इंटू एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर झाला आणि v ॲज इट इज, सो इट इज 2v एक्स स्क्वेअर आला. पहा म्हणजे या ठिकाणी आपण हा न्यूमरेटरला एक्स स्क्वेअर जो आहे तो आणि इथं डिनॉमिनेटरला पण एक्स स्क्वेअर आहे, हा एक्स स्क्वेअर हे दोन्ही कॅन्सल केले म्हणजे काय येतं. सो एक्स डीव्ही बाय dx LHSला असाच ठेवला, हा 1 मायनस व्ही स्क्वेअर अपॉन 2v येतो, हा v LHSला आहे तो मी v RHSला नेला त्यामुळे काय झाला, हा मायनस v झाला. पहा ठीक आहे. त्या पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 1 मायनस व्ही स्क्वेअर ॲज इट इज, हा 2v इंटू व्ही म्हणजे मायनस 2v स्क्वेअर झाला. ठीक आहे. 2v इंटू व्ही मीन्स मायनस 2v स्क्वेअर, सो अपॉन 2v ॲज इट इज. आता विद्यार्थी मित्रो या ठिकाणी याच्यानंतर पुन्हा ही स्टेप पुढे कंटिन्यू करूया आपण. एक्स डीव्ही बाय dx इज इक्वल टू 1 मायनस 3v स्क्वेअर येईल, मायनस व्ही स्क्वेअर मायनस 2v स्क्वेअर म्हणजे 3v स्क्वेअर अपॉन 2v येणार आहे. पहा ठीक आहे. सो एक्स डीव्ही बाय dx इज इक्वल टू 1 मायनस 3v स्क्वेअर अपॉन 2v आला. पहा आता या ठिकाणी आपल्याला v चे टर्म्स आणि x चे टर्म्स जे आहेत ते सेपरेट करावे लागतील. मग सेपरेट करून घेऊयात. तर या ठिकाणी dv LHSला आहे, हा इकडे 1 मायनस 3v स्क्वेअर या साईडला डिनॉमिनेटरला येणार LHSला आणि 2v हा न्यूमरेटरला जाईल म्हणजे 2v अपॉन 1 मायनस 3v स्क्वेअर इंटू dv, हा dx RHSला आला, सो dx आणि हा x जो आहे तो 1 अपॉन x झाला. पाहिजे तर पुढे आता टर्म्स हे सेपरेट केलेले आहेत आपण v चे आणि x चे, असे व्हेरिएबल्स सेपरेट केल्यामुळं आता आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, सो वी गेट. आता इंटिग्रेशन घेताना हा इंटिग्रेशन जो आहे तो 1 मायनस 3v स्क्वेअर आहे. इंटिग्रेशन जो जेव्हा घ्यायचा याचा, त्यामुळं डिनॉमिनेटरचा जर टर्म ऑब्झर्व केला आपण तर डिनॉमिनेटरला 1 मायनस 3v स्क्वेअर आहे, तर याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो न्यूमरेटरला अवेलेबल असला पाहिजे म्हणजे आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स लिहिता येतं. मग आता 1 मायनस 3v स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस 6v येतो. ठीक आहे. 1चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे मायनस 6v जो आहे तो न्यूमरेटरला असला पाहिजे. मग मायनस 6v इथे नाही आहे, इथे 2v आहे म्हणजे मायनस 3ने मल्टिप्लाय करायला पाहिजे न्यूमरेटरला. मग मायनस 3ने जर न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायला पाहिजे तर त्यांनीच डिवाइड पण केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी काय लिहिणार आहे, 1 अपॉन एक्स dxचा इंटिग्रेशन घेणार आहे आणि त्याचबरोबर मायनस 3ने डिवाइड पण करणार आहे आणि मायनस 6v वर ॲडजस्ट केला. पहा म्हणजेच 1 अपॉन मायनस 3 झाला आणि इंटिग्रेशन मायनस 6v अपॉन 1 मायनस 3v स्क्वेअर dv. आता आपल्याला या ठिकाणी डिनॉमिनेटरचा जो फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला मिळाला या ठिकाणी. आता आपण इंटिग्रेशन घेऊया. 1 अपॉन एक्सचा इंटिग्रेशन येतो लॉग एक्स आणि त्याचबरोबर 1 अपॉन मायनस 3 ॲज इट इज. आता इथे डिनॉमिनेटरला जी टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला अवेलेबल आहे म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स, त्याचा आन्सर येतं लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस
आता दोन्ही टर्म्स लॉगॅरिथममध्ये आल्यामुळं मी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन जो आहे तो लॉग ऑफ C1 घेतलाय पहा. ओके, मग आता पुढे सिम्प्लिफाय करताना आपल्याला हे लक्षात येतं की हा 3 जो आहे डिनॉमिनेटरला, त्या 3ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया, म्हणजे 3 log x इज इक्वल टू, हा मायनस न्यूमरेटरला आला पहा, मायनस लॉग ऑफ 1 मायनस 3v² प्लस 3 log C1. हा एक्सपोनंट लॉनुसार 3 log x हा 3 इंडेक्स इथे होणार आहे, इंडेक्सच्या ठिकाणी जाणार आहे, हा पण 3 इंडेक्सच्या ठिकाणी जाणार आहे, म्हणजेच लॉग ऑफ x³ प्लस या ठिकाणी हा मायनस लॉग जो RHSला होता तो मी LHSला घेतला, प्लस झाला, प्लस लॉग ऑफ 1 मायनस 3v² इज इक्वल टू लॉग ऑफ C1³ आला पहा. ओके, पुन्हा इंडेक्सच्या ठिकाणी गेला. मग आता लॉग m प्लस लॉग n म्हणजे लॉग m इंटू n येतं, मग लॉग ऑफ m इंटू n या ठिकाणी लिहिलं x³ इंटू 1 मायनस 3v² इज इक्वल टू लॉग ऑफ C1³ ॲज इट इज. आता लॉग ऑफ m इज इक्वल टू लॉग ऑफ n असेल तर आपण डायरेक्टली m इज इक्वल टू n आपल्याला लिहिता येतं, म्हणजेच x³ इंटू 1 मायनस 3v² आहे, तर या ठिकाणी एक x बाहेर ठेवला मी आणि x² आतमध्ये मल्टिप्लाय केला, तर काय येईल पहा, x² इंटू 1 x² आला, मायनस 3 ॲज इट इज x² नी मल्टिप्लाय केला आपण, म्हणजे x² आला. आता या ठिकाणी v ची व्हॅल्यू माहिती आपल्याला, ॲज y इज नथिंग बट v इंटू x, म्हणजे v इज इक्वल टू y अपॉन x येतं. सो y अपॉन x v ची व्हॅल्यू पुटअप केली, म्हणजे y² अपॉन x² आला पहा v² च्या जागी, आणि इज इक्वल टू C1³ ॲज इट इज. तर या ठिकाणी x² कॅन्सल होईल, म्हणजे काय मिळेल, x इंटू ब्रॅकेट x² मायनस 3y² येतो पहा, इज इक्वल टू C1³ ला एक वेगळं नोटेशन, आपण कॉन्स्टंटच आहे त्याला नोटेशन वेगळं देऊया, C म्हटलं, वेअर C इज नथिंग बट C1 ब्रॅकेट क्यूब. दिलेल्या होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन मिळालं पहा. ठीक आहे, पुढचा थर्ड एक्झाम्पल पाहूया आता आपण. सॉल्व x dy by dx मायनस y प्लस x साइन ऑफ y अपॉन x इज इक्वल टू 0. फक्त एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, y इज नथिंग बट vx पुटअप करायचंय, आणि पुढे आपल्याला पुन्हा y अपॉन x म्हणजे v रिसबस्टिट्यूट करायचंय, आणि त्या पद्धतीनं एक्झाम्पल सोडवायचे आहेत. सेपरेटेड व्हेरिएबल फॉर्म जी मेथड आहे त्यानुसारच हे एक्झाम्पल्स सोडवायचे आहे. ठीक आहे, या ठिकाणी x ही जी टर्म आहे dy बाय dx सोबत त्यांनी थ्रूआउट आपण डिवाइड करूया, म्हणजे काय येतं पहा, डिवाइडिंग थ्रूआउट बाय x वी गेट dy बाय dx मिळेल, मायनस x ने डिवाइड केल्यामुळे या ठिकाणी y अपॉन x येईल, प्लस साइन ऑफ y अपॉन x इज इक्वल टू 0. विद्यार्थी मित्रो, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये जर अशा पद्धतीनं y अपॉन x जर आपल्याला मिळाला तर या y अपॉन x साठी v सबस्टिट्यूट करणं सोपं जातं, म्हणून प्रत्येक एक्झाम्पल या y अपॉन x च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. ठीक आहे, नाव दिस इज दी होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. सो मग आता आपण या ठिकाणी y इक्वल टू vx पुटअप करूया. y इक्वल टू vx जर पुटअप केला तर आपल्याला y अपॉन x च्या जागी v पुटअप करता येतो, आणि dy बाय dx च्या जागी जे सबस्टिट्यूट करायचं आहे त्यासाठी हे डिफरन्शिएट केलं पाहिजे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट dy बाय dx इज इक्वल टू, पुन्हा मल्टिप्लिकेशन रूल अप्लाय करायचा. फर्स्ट टर्म v ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 प्लस x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v इज dv बाय dx. मग पुट 2 and 3 इन इक्वेशन 1. सो व्हॉट वी गेट, 1 मध्ये पुटअप करा. मग आता काय येतं पहा, dy बाय dx च्या जागी v प्लस x dv बाय dx पुटअप केला, त्याचबरोबर मायनस y बाय x म्हणजे v प्लस साइन ऑफ y बाय x म्हणजे साइन v इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर या ठिकाणी हा प्लस v आणि मायनस v हे जे टर्म्स आहेत ते कॅन्सल होतील, म्हणजे काय येईल, x dv बाय dx इज इक्वल टू हा साइन v जो आहे LHS ला तो RHS ला घेऊया, म्हणजे मायनस साइन v झाला.
मग आता एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस साईन व्ही हे कन्सिडर करूया आणि सेपरेट व्हेरिएबल्समध्ये याचं कन्व्हर्शन करूया. सो एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस साईन व्ही या ठिकाणी आलं आहे आणि त्याचं कन्व्हर्शन ज्यावेळेस आपण करतोय तेव्हा डी व्ही इकडे असाच ठेवला न्यूमरेटरला आणि हा साईन व्ही एल एच एसला घेतला त्यामुळे तो डिनॉमिनेटरला आला इज इक्वल टू मायनस ॲज इट इज. हा डी एक्स डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला घेऊन जाऊया. सो डी एक्स येतो अपॉन एक्स आला पहा. आता आपण हे सिम्प्लिफाय करूया. सो व्हेरिएबल सेपरेट झालेले आहेत फक्त 1 अपॉन साईन व्ही जो आहे तो आपल्याला कोसेक व्ही अशा पद्धतीने लिहिता येईल. मग कोसेक व्ही डी व्ही हा मायनस 1 अपॉन एक्स डी एक्स जो आहे तो मी एल एच एसला जर घेतला तर प्लस 1 अपॉन एक्स डी एक्स मिळतो. मग आता हे इकडेच ठेवून इंटिग्रेशन घेतलं तरी चालतं, प्लस करून इंटिग्रेशन घेतलं तरी चालेल प्रत्येक टर्मचा. ठीक आहे. मग आता इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. सो व्हॉट वी गेट इंटिग्रेशन ऑफ कोसेक व्ही डी व्ही प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल टू 0. मग आता इंटिग्रेशन जर घ्यायचा तर कोसेक व्हीचा इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे लॉग ऑफ कोसेक व्ही मायनस कॉट व्ही आणि प्लस 1 अपॉन एक्सचा इंटिग्रेशन लॉग एक्स इज इक्वल टू हे दोन्ही टर्म्स लॉगमध्ये आले त्यामुळं मी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन पण लॉगमध्ये घेणार आहे या ठिकाणी. मग पहा लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन इज इक्वल टू लॉग सी आला. सो लॉग एम इंटू एन येतं म्हणजेच या ठिकाणी लॉग ऑफ एक्स इंटू कोसेक व्ही मायनस कॉट व्ही इज इक्वल टू लॉग सी आला. आता याच्यावरून आपल्याला लॉग एम इज इक्वल टू लॉग एन आहे म्हणजे एम इज इक्वल टू एन येतं आणि व्हीची व्हॅल्यू वाय अपॉन एक्स पुटअप करावी लागेल. तर व्हीची व्हॅल्यू जर पुटअप केली तर आन्सर येतं एक्स इंटू कोसेक ऑफ वाय बाय एक्स मायनस कॉट ऑफ वाय बाय एक्स इज इक्वल टू डायरेक्टली सी विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ द गिवन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. ओके. हे झालं तिसरं एक्झाम्पल आपण स्टडी केलंय. याच्यानंतर याच पद्धतीनं आणखी एक एक्झाम्पल पाहूया. सॉल्व 1 प्लस 2 ई रेस टू एक्स अपॉन वाय प्लस 2 ई रेस टू एक्स अपॉन वाय इंटू ब्रॅकेट 1 मायनस एक्स अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. या ठिकाणी देखील सेपरेट व्हेरिएबल्स आपल्याला दोनच मेथड्स आहेत. एक तर व्हेरिएबल्स सेपरेट करणं आणि त्यानंतर दुसरी म्हणजे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. ओके. तर आता जर इथे व्हेरिएबल्स सेपरेट करता येत नसतील तर आपल्याला या ठिकाणी होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन ही मेथड फॉलो करावी लागेल. कन्सिडर द गिवन इक्वेशन. हा एल एच एस जो आहे त्यामधली एक टर्म जी आहे मी आर एच एसला घेतली पहा मायनस इथे प्लस 2 ई रेस टू एक्स अपॉन वाय ही टर्म होती ती मी या ठिकाणी आर एच एसला घेतली मायनस 2 ई रेस टू एक्स अपॉन वाय 1 मायनस एक्स अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ऑब्झर्व केला तर प्रत्येक टर्ममध्ये एक्स अपॉन वाय आहे. मग एक्स अपॉन वाय असेल तर आपल्याला एक्स अपॉन वाय इक्वल टू व्ही पुटअप करावं लागेल म्हणजेच डी वाय बाय डी एक्सच्या ऐवजी आपल्याला डी एक्स अपॉन डी वाय मिळणार आहे. आतापर्यंत आपण वाय अपॉन एक्स साठी व्ही पुटअप केला होता पहिल्या 3 एक्झाम्पल्समध्ये. पण आता जर एक्स अपॉन वाय साठी व्ही पुटअप करायचा तर डी वाय बाय डी एक्सच्या ऐवजी डी एक्स बाय डी वाय करावं लागेल. मग हा डी वाय बाय डी एक्स मी एल एच एसला घेतोय. एल एच एसला जर घेतला तर तो डी एक्स अपॉन डी वाय होईल म्हणजेच 1 प्लस 2 ई रेस टू एक्स अपॉन वाय ॲज इट इज. हा डी वाय बाय डी एक्स एल एच एसला आल्यामुळं तो डी एक्स अपॉन डी वाय झाला इज इक्वल टू मायनस 2 ई रेस टू एक्स अपॉन वाय into bracket 1 minus xy x upon y as it is. Call it as equation number 1. This is homogeneous equation. Therefore, put x equal to vy. x equal to vy किंवा x upon y equal to v. मग आता हे याच्यावरून dx upon dy कॅल्क्युलेट करण्यासाठी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y घ्यावं लागेल. मग आपल्याला काय मिळेल dx अपॉन dy इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन v ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू y इज 1 प्लस y ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू y इज dv बाय dy. ठीक आहे. मग आता हे दोन्ही व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1 मध्ये पुटअप करूयात म्हणजे 1 प्लस
put 2 and 3 in equation 1, we get 1 plus 2 e raised to v येणार आहे पहा. ओके, इंटू ब्रॅकेट हे पहा dx बाय dy ची व्हॅल्यू v प्लस y dv बाय dy आला पहा इज इक्वल टू -2 e रेस टू v आला. x अपॉन y म्हणजे v, या ठिकाणी e रेस टू v इंटू ब्रॅकेट 1 मायनस x अपॉन y म्हणजे v आला. ठीक आहे, आता हे सिम्प्लिफाय करूयात आपण. सिम्प्लिफाय करायचं झालं तर या ठिकाणी काय येतं v प्लस y dv बाय dy. हा ब्रॅकेट असाच ठेवला. हा मल्टिप्लिकेशन मध्ये जो ब्रॅकेट आहे तो LHS वरून RHS ला नेला म्हणजे आपण या ठिकाणी तो डिनॉमिनेटरला ब्रॅकेट घेऊन गेला. -2 e रेस टू v ब्रॅकेटमध्ये 1 मायनस v ॲज इट इज ठेवलं न्यूमरेटरला अपॉन 1 प्लस 2 e रेस टू v आला. आता आपण हे सिम्प्लिफाय करूयात म्हणजे ही v ची टर्म LHS वरून RHS ला नेली पाहिजे म्हणजे सगळे v चे टर्म्स एकत्रपणे कलेक्ट करता येतील आणि हा -2 e रेस टू v आतमध्ये मल्टिप्लाय करूया. मग या ठिकाणी काय मिळेल, हा y dv बाय dy मिळेल आणि हा v इकडे येईल. मग -2 e रेस टू v इंटू 1 म्हणजे -2 e रेस टू v मायनस प्लस 2 v e रेस टू v येणार आणि हा पुढे मायनस v होणार आहे. पहा y dv बाय dy इज इक्वल टू -2 e रेस टू v प्लस 2v e रेस टू v अपॉन 1 प्लस 2 e रेस टू v मायनस v आला. आता या ठिकाणी आपण सिम्प्लिफाय करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय मी इथे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येतं y dv बाय dy इज इक्वल टू हा न्यूमरेटर ॲज इट इज पुढे मायनस v इंटू 1 मायनस v इंटू धिस सो -2v e रेस टू v आला. मग दोन टर्म्स जे आहेत ते -2v e रेस टू v ही टर्म आणि +2v e रेस टू v हे दोन्ही टर्म्स कॅन्सल होतील. म्हणजे काय येतं या ठिकाणी आपल्याला मिळेल ते म्हणजे y dv बाय dy इज इक्वल टू मायनस या दोघातून कॉमन आला तर 2 e रेस टू v प्लस v अपॉन 1 प्लस 2 e रेस टू v आला. ओके, मग आता हे v चे टर्म्स LHS ला घेऊया, y चे टर्म्स RHS ला घेऊया कारण dy इकडे डिनॉमिनेटरला आहे तो न्यूमरेटरला आला पाहिजे. मग व्हेरिएबल सेपरेट केले तर 1 प्लस 2 e रेस टू v अपॉन 2 e रेस टू v प्लस v आला इंटू dv इज इक्वल टू हा y LHS वरून RHS ला नेला सो -1 अपॉन y dy आला. मग आपण इंटिग्रेटिंग बोथ साइड्स म्हणूया कारण इथं जर ऑब्झर्व केलं तर 2 e रेस टू v प्लस v ही जी टर्म आहे या टर्मचा डेरिव्हेटिव्ह येतो 2 e रेस टू v प्लस v चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे या डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह हा न्यूमरेटरला अवेलेबल आहे म्हणजे आपल्याला इंटिग्रेशन घेता येतो. इंटिग्रेटिंग वी गेट इंटिग्रेशन ऑफ दिस टर्म 1 प्लस 2 e रेस टू v अपॉन v प्लस 2 e रेस टू v dv प्लस ही RHS ची टर्म LHS ला घेतली म्हणजे प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन y dy इक्वल टू 0 आलं. पुन्हा इथे लॉग ऑफ डिनॉमिनेटर येणार आहे v प्लस 2 e रेस टू v प्लस लॉग ऑफ y ला पहा 1 अपॉन y चे इंटिग्रेशन आणि दोन टर्म्सचे इंटिग्रेशन हे लॉग मध्ये आल्यामुळं मी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन पण लॉग मध्ये घेतलं लॉग c. सो आता LHS ला लॉग m प्लस लॉग n म्हणजे लॉग m इंटू n सो लॉग ऑफ y इंटू v प्लस 2 e रेस टू v आला इज इक्वल टू लॉग c. लॉग m इज इक्वल टू लॉग n म्हणजे m इक्वल टू n आणि v ची व्हॅल्यू जी आहे ते आपण या ठिकाणी x अपॉन y घेतलेली आहे ती रिसबस्टिट्यूट करूया. मग y इज इंटू x अपॉन y प्लस 2 e रेस टू x अपॉन y ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू c आला. आता हा y आतमध्ये मल्टिप्लाय केला तर काय येतं y इंटू x अपॉन y v ची व्हॅल्यू सो 2y इंटू e रेस टू x अपॉन y इज इक्वल टू c आलं. मग ही y कॅन्सल होईल म्हणजे काय येणार आहे आन्सर x प्लस 2y e रेस टू x अपॉन y इक्वल टू c इज द
रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ गिवन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. लास्ट आणखी एक एक्झाम्पल पाहूया या ठिकाणी. पहा, इथे आपण पर्टिक्युलर सोल्युशन काढणार आहोत. सॉल्व x dy plus 2y dx is equal to 0 when x equal to 2 and y equal to 1. So see here, consider given differential equation. It can be written as x dy is equal to minus 2y dx. ही जी LHS ची टर्म आहे ती RHS ला घेतली. ठीक आहे, मग आता आपण याच्यावरून dy by dx लिहू शकतो. सो dy by dx is equal to minus 2y हा आहे तो RHS ला असाच ठेवला आणि LHS चा जो x आहे तो डिनॉमिनेटरला घेतला. सो इट इज minus 2y upon x. Call it as equation number 1. Now this is the homogeneous equation. या ठिकाणी विद्यार्थी मित्रो हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन पण आहे. पण जर आपण ठरवलं की डायरेक्टली सेपरेटेड व्हेरिएबल फॉर्मला जर कन्वर्ट करायचं तर त्या मेथडनी हे एक्झाम्पल सोपं जाईल सोडवायला. पण हे आपल्याला होमोजिनियस या सब टॉपिकच्या अंडर दिल्यामुळं मी हे तुम्हाला होमोजिनियस मेथडनी सोडवून दाखवतोय. दिस इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. सो पुट y इक्वल टू vx, पुटअप करूया. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो व्हॉट वी गेट, dy बाय dx इज इक्वल टू v प्लस x dv बाय dx. नेहमीप्रमाणे हे मिळालेलं आहे. आता या दोन्ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करूयात. म्हणजे v प्लस काय येईल, x dv बाय dx इज इक्वल टू मायनस 2 इंटू y अपॉन x ची व्हॅल्यू येणार आहे v याच्यावर. ठीक आहे, मग मायनस 2v आला. हा v LHS चा RHS ला घेऊया. म्हणजेच x dv बाय dx इज इक्वल टू मायनस 2v, हा मायनस v म्हणजे मायनस 3v झाला. मग आता व्हेरिएबल सेपरेट करूयात. सो काय येतं, dv अपॉन v इज इक्वल टू मायनस 3 अपॉन x dx आला. दोन्ही साईडला इंटिग्रेशन घ्या. दोन्ही साईडचा इंटिग्रेशन घेतला की आपल्याला काय मिळेल, इंटिग्रेटिंग वी गेट इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन v dv इज इक्वल टू 3. कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं. सो मायनस 3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx आला. इंटिग्रेशन घेतला पहा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन v dv प्लस मायनस RHS ला होता तो LHS ला घेतला, प्लस 3 झाला. प्लस 3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx इज इक्वल टू 0. सो या ठिकाणी येणार आहे लॉग v प्लस 3 लॉग x इज इक्वल टू, हे दोन्ही लॉग मध्ये आल्यामुळं मी या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन पुन्हा लॉग मध्ये घेतलं. मग लॉग ऑफ v प्लस 3 जो आहे या ठिकाणी तो x रेस टू 3 होणार आहे. ओके, एक्सपोनंट लॉ नुसार. सो मग या ठिकाणी लॉग ऑफ v प्लस लॉग ऑफ x क्यूब होईल. मग लॉग m प्लस लॉग n म्हणजे लॉग m इंटू n, लॉग ऑफ v इंटू x क्यूब येणार आहे. म्हणजेच लॉग ऑफ v इंटू x क्यूब इज इक्वल टू लॉग c आला पहा. मग लॉग m इक्वल टू लॉग n म्हणजे m इक्वल टू n. सो v x क्यूब, मग v ची व्हॅल्यू पुटअप करूया. y अपॉन x इंटू x क्यूब पुटअप केली इज इक्वल टू c आला. x क्यूब मधून x कॅन्सल झाला म्हणजे x स्क्वेअर राहिला. x स्क्वेअर y इज इक्वल टू c. कॉल इट एज इक्वेशन नंबर 4. सो देअरफॉर x स्क्वेअर y इक्वल टू c. याच्यामध्ये आता पर्टिक्युलर सोल्युशन काढण्यासाठी त्यांनी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. गिवन x इक्वल टू 2 अँड y इक्वल टू 1, देन इक्वेशन 4 बिकम्स. याच्यामध्ये x इक्वल टू 2 आणि y इक्वल टू 1 पुटअप करूया. सो 2 स्क्वेअर 4 येतो आणि y इक्वल टू 1 येतं. 4 इंटू 1 म्हणजे 4 इज इक्वल टू c. सो अशा पद्धतीनं c इज इक्वल टू 4 येतं. नाव पुट व्हॅल्यू ऑफ c इक्वल टू 4 in equation number 4. So we get x square y is equal to 4 is the required solution of the given differential equation. ठीक आहे, याच्यानंतर मी असाइनमेंट देतो या ठिकाणी. क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन्स. फर्स्ट डिफरन्शियल इक्वेशन इज x square minus y square bracket complete dx plus 2xy dy is equal to 0. Okay, second, xy dy by dx is equal to x square plus 2y square where y of 1 is equal to 0. म्हणजे या ठिकाणी पर्टिक्युलर सोल्युशन काढावं लागेल. तर x1 असताना y ची व्हॅल्यू 0 घ्यावी लागेल. थर्ड एक्झाम्पल, x sin of y upon x dy is equal to y into sin of y upon x minus x
ब्रॅकेट कंप्लीट dx आहे. फोर्थ एक्झाम्पल ब्रॅकेटमध्ये 1 प्लस ई रेस टू एक्स अपॉन वाय ब्रॅकेट कंप्लीट dx प्लस ई रेस टू एक्स अपॉन वाय ब्रॅकेटमध्ये 1 मायनस एक्स अपॉन वाय ब्रॅकेट कंप्लीट dy इज इक्वल टू 0. या ठिकाणी पुन्हा एक्स अपॉन वाय इक्वल टू व्ही अशा पद्धतीने एक्झाम्पल सोडवता येईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 वाय स्क्वेअर इंटू dx प्लस ब्रॅकेटमध्ये एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट dy इज इक्वल टू 0. तर ही 5 एक्झाम्पल्स जी आहेत ती बाय युझिंग होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन मेथड तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करा, त्याशिवाय एक्झाम्पल्स लक्षात येणार नाही आहेत. ठीक आहे. थँक्यू.